वेलकम गाईज, स्वागत आहे परत एकदा आपल्या चॅनलला. चल ना मध्ये कुठून चलू? चल ना एकूण ओके. उत्तू सरांनी सांगितलं एकूण इकडनं चला म्हणून. परत एकदा उत्तू सरांसोबत आलोय आपण. एक गार्डन मध्ये फिरतोय. गार्डन नाही म्हणतायत, विश्रांतवड आहे हे. विश्रांतवड. ह्याचा इतिहास सांगतील तुम्हाला उत्तू सर. उत्तू सर इतिहास सांगा. विश्रांतवड नावातच आहे विश्रांतवड. इथे एक वडाचं झाड आहे आणि त्या ठिकाणी ना विश्रांती घेण्यासाठी लोक येत असतात, म्हणजे की विश्रांत नावातच विश्रांतवड आहे. हा, पण ह्याचा इतिहास काय? इतिहास असा आहे की इथे ना चांगदेव महाराज आणि श्री ज्ञानदेव महाराज या दोघांच्या भेटीचं स्थान आहे. ठीक आहे, ठिकाणी त्यांची ना भेट झालेली आहे. त्या ठिकाणी चांगदेव महाराज ना वाघावरती बसून आलेले आणि आपले ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानदेव सोपान, मुक्ताबाई हे सर्व ना भिंतीवरती बसून इथपर्यंत चालवत आलेले. भिंत चालवता भिंत चालवत आणली त्यांनी. त्यांचं आणि चांगदेव महाराजांचे भेटीचं स्थान आहे ना या विश्रांतवाड्याच्या ठिकाणी झालेलं. त्याच्यामुळे यांना नाव दिलं त्यांनी विश्रांतवाड असं. ओके. तेव्हापासून ते पूर्वजात चालत आलेलं आहे ते ठिकाण आहे. बघू शकता तुम्ही, दाखवून दे सगळ्यांना एकदा. सर्व झाडी वगैरे आहेत, निवांत कार्यक्रम येते. शांतता आहे खूप, बघू शकता. आयुष्यात एवढी शांतता नसते तेवढी इथे शांतता आहे. आयुष्यात शांतता नाही का तुमच्या? शांतता तर भरपूर आहे. तर आता काय, ओके. मित्रांनो बघू शकता हे काय सुनील सर यांनाच बघा. आता काय बघता? दुसरं काही नाही, आज टॉपिक नाही आमच्याकडे बोलायला. आता उगाच असाच फालतू टाइमपास गप्पा मारतोय तुमच्यासोबत. गप्पा मारा कार्यक्रम चालू आहे सध्या. काय कुठे ठेवताय सर मोबाईल पडत सर? नाही पडे झाडावर ठेवू ना आपण. वाकडा गेलाय मोबाईल. जमते ना. एवढा क्रॉस मोबाईल ते प्रेक्षकांनी व्हिडिओ कसा बघायचा? त्यांना बघता येतं बरोबर, डोळे आहेत ना. अरे प्रेक्षक आपले फॉलो करणार नाही, लाईक करणार नाही. करते दिसतात ना मस्त. किती भारी व्हिडिओ वाटायला. पण ते क्रॉस व्हिडिओ. वाटायला थांबतो सरळ करू आपण त्याला. मग माझा मोबाईल पाडूनच समाधान मिळणार आहे तुला. नाही पाडणार, डोंट वरी. अरे रे नको रे नको. बसला. ओके. मेसेज आला तर पडून जाईल माझा नाही मोबाईल. पडत. तर नमस्कार गाईज. तर आम्ही आज बोलणार आहोत एका टॉपिक वरती, कोणता टॉपिक? जे की आताच निवडणुका झाल्या तर त्या निवडणुकाबद्दल. नाही बा, मला नाही बोलायचं. मेरे को नाही बोलने का. जल्दी आग में हाथ नहीं डालने का तेरे. उडता तीर नाही लेने का. अच्छा राहता रे होतील. नाही, ती सवय नाही आम्हाला. काय राजकारण आपल्याला काय राजकारणाबद्दल खूप मोठं नाही. जे जे छोटे छोटे टॉपिक आहेत तेच कव्हर करायचं, बाकी नाही काही. सरपंच उदाहरण घेतो आता, जसं की जके कुरवाडी काय ते गाव, जके कुरवाडी सर्व संपन्न आदर्श पुरस्कार गाव म्हणून ते गोष्टी झालेला आहे. ते त्या गावाचा इतिहास बघितला तर अगोदर ते गाव काय होतं, कुठं नालीचं, रोडवर नालीचं पाणी जाणार, गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याचे प्रॉब्लेम, एवढ्या समस्या होत्या का नाही. एक सरपंच आला तिथे, त्याने गावाचं हित बघितलं आणि स्वतःचं बी नाव कमवलं त्याच्याबरोबर जे हित केल्यानंतर गावाचं. आता ते गाव तुम्ही जके कुरवाडी गाव बघू शकता. एवढं सुंदर आणि छान आहे ना, एखाद्या मुंबई सारख्या सिटीला लाजवल ते गाव, माहितीये का. पण हे प्रत्येक गावात असं नाही होते ना. मग प्रत्येक गावात तसं सरपंच निवडून द्यावा लागतो. पण सरपंच आले पैसे वाटतात, आधी लोक भिकारचोट आले पैसे खाते तेवढं आहे बरं का. आणि तेच पैसे सरपंच 5 वर्ष पुढचे काढतात. दुसरं काय मग. म्हणजे हे सरपंच खराब निवडून यायला मेन मुद्दा कोण आहे माहिती तुम्हाला? कोण आहे? हे आपणच जनता आहे, दुसरं कोण. आपणच येड झाले. आपण त्यांच्याकडून टॅबला खालून पैसे घ्यायचे 2-2 हजार रुपये मत देऊन टाकायचं, म्हणजे आपण डायरेक्ट विकले जातोय, माहितीये का. सरळ जातोय आपण. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, याला आळा घातला पाहिजे, माहितीये का. खरंच ना सरपंचाचा पगार किती माहिती काढावं लागेल, पण असेल 50,000. नाही एवढा काही, नाही का. 20 ते 25 हजार पगार आहे त्याला. अरे देवा. त्याचे पहिले घर, मग ट्रॅक्टर घेऊन बसलाय, घर बांधले तर. बापरे. कुठून एवढे? कुठून? हे काय जनतेला आलेलं सगळं जे योजना आणायच्या, सगळे घर भरायचे, दुसरं काय. तेवढं आहे. बघा तुम्ही तुमचे घर भरा, बट गावासाठी काहीतरी करा ना थोडंफार. आम्ही नाही म्हणत की तुम्ही नाही करतो वगैरे, पण ठीक आहे यार. गावातील लोकांना, सामान्य जनतेला लागतं काय? वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, बस या 2-4 गोष्टी. तर मोफत शिक्षण शाळेत असतं ते गावातल्या, प्रत्येक गावात शाळा असते मोफत, पण त्या शाळा सारखी शाळा वाटली पाहिजे ना. आता माझं शिक्षण तिथंच झालेलं माझ्या गावातल्या शाळेत, पण क्लास होत त्यावेळेस यार. त्यावेळेस क्लास होता, आता नाही का. म्हणजे क्लास म्हणजे लक्ष द्यायचे आमच्या शिक्षक वगैरे आमच्याकडे वैयक्तिकरित्या. आता नाही. आम्हाला त्यांनी मारू घडवलं. घडलं का? आगाच्या पोकाने घडवलं. आता जे घडलं ते आहे तुमच्या समोरच उदाहरण.
ओके ओके. पण भारी होती यार ती लाईफ माहितीये का. आता वाटतं यार परत बालपण पाहिजे माहिती काहीतरी. ते तर तुला नाही वाटत वाटतं. का असं काही? मला तर वाटते ना. हो, मला पण वाटतं की लहान व्हायला पाहिजे. हा ना यार, कोण काही जिम्मेदारी- टेन्शन नाही काय नाही. कोण जिम्मेदारी घेत बसणार. हा ना कमवा. आता हे पाय ना, कमवा खाऊ घाला, परत अजून उद्याचा विचार करा. परत पेट्रोलला पैसे द्या, दवाखान्याचा रेंट भरा, दवाखान्यात घराचं राहण्याचा रेंट भरा, घराचं भरा, कुठून आणायचं एवढं सगळं? कुठून आणायचं, कमवायचं सगळं सोडून. कमवा काय रे, कोणी शिकवलं यार की हं? अं, कुणाला एक- जोर आलता एक- का रे? चाललो होतो ना आधी मानव. चाललं आधी माणूस कुणाला जोर आलता उठून शिक्षण ज्ञान कमा पैसा पैसे प्रगतीच्या कमा. मागे लागा. कोण प्रगतीने कोणते शिक्षण काय मस्त आधी म्हणून कंदमुळं खा, मोठे राहा, जंगलात मस्त काय कार्यक्रम करायचे थोडे करा. तुमचं काय मत आहे याबद्दल? मी मत द्यायला आलोच नाही, मी फक्त मत घ्यायला आलेलो आहे. तुम्ही त्याला मागायला प्रत्येक वेळात नुसते मतच घेत मी राहता. फक्त मत घेतो, मी मत देत नाही. आणि ठीक आहे, मी होस्ट आहे ना. गोष्ट मग आम्ही गोष्ट का तुमची कॉमेडी कॉमेडी काही कॉमेडी नाही आहे. होस्टला मी Rhyming word रायमिंग वर्ड ने- लावला गोष्ट म्हणून. वारे कॉमेडी. बाकी बरं विचारा तुम्ही म्हणताना काय प्रश्न विचारायचे तर माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. तेवढं आहे, मी हे मानतो. तुझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. कोणतं असं प्रश्न नाही की त्याच्याकडे तुझं उत्तर नाही. तेवढं विचारा आहे. ना तुम्ही तसा प्रश्न, म्हणजे की उत्तर नसेल माझ्याकडे. काय आता सगळ्याच उत्तर आहे म्हणलं, प्रश्न तरी कशाला विचारायचं. म्हणजे तुम्हाला याच्या लाईफ मध्ये आलेले क्वेश्चन असं म्हणा की काही अडथळे आलेले मार्ग काही तेवढं त्याच्याबद्दल आहे. मला मी विचारू शकतो, सामाजिक प्रश्न विचारू शकतो, विनोदिक प्रश्न विचारू शकतो. असं काही जो नाही. तुम्हाला आवडेल तो विचार. असं काय नाही, मी सामाजिकचं देतो विनोदिकचं देतो. बरं बरं. तुम्ही अशीच आता बघता का? हो बघतो ना, हास्य जत्रा बघतोय मी. त्यातलं कोणतं कॅरेक्टर मला सूट होईल बरं? गौरव मोरे. नाही यार, एवढा मार नाही खाते, एवढा मार नाही खाते माहिती का. ठीक आहे, धणी अहो धणी म्हणून म्हणतो काय काय खूप आहे रे, म्हणजे तो कॉमेडी ऍक्टर क्लास आहे. त्याचं ना आपलं नाही रे तेवढं. तो कुठे मी कुठे यार, कुठे नाही तेवढं आहे. आपलं एक छोटे मोठे ठीक आहे. हा ते चालत असते, हसी मजाक करायचं असते. हा लाईफच आहे यार. किती एक दिवस गप्प बसणार आहे. चल हा ना तेच ना. तुम्हीच विचार करा ना की YouTube आयुष्यात च्या जगात माध्यम- आतापर्यंत मला 27 वर्ष चालू, 27 वर्ष. हा मागचे जर 27 वर्ष काढले मी कसे आलो काय, तर ते खूप खूप काही काही म्हणायचं डिफिकल्ट वगैरे. पण इथून पुढचं माहित नाही अजून प्रवास कसा काय. उद्याचे 5 दिवस बघायचे, मागचे 5 दिवस चालली लाईफ. जास्त भविष्याचा नाही विचार करायचा. हा. तुमचं काय मत आहे याबद्दल? 100% खरं, 100%, नो डाऊट. काहीच चुकीचं नाही. बघ तुम्ही त्याला फ्युचरचा विचार करताय असं दिसून आलंय मला. करत असतो कधी 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 म्हणत असतो जात तिकडे काय लागते गेलं बोखात. कोणत्या कधी 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 वाटतं नाही नाही करावं लागलं, सोडून ते कसं जायचंय. कटिंग करावं लागेल राव. कटिंग करावं लागलं. ते तू कट करून आला मस्त. हो आज ते आमच्या हे होतं, ओपनिंग होतं, म्हणून मी जरा दाढी कटिंग बिटिंग करून आलो. माझ्या हा. बहिणीनं मेडिकल मेडिकल ओपन केलं, त्याचं ओपनिंग होतं आज. आज दिनांक किती? आज दिनांक 23 आहे. 23. 23 डिसेंबर. मनीषाचा मोबाईल घेऊन आलो. जाऊ दे ना. तुला काही सांगायचं असलं तर काय सांगणार आहे? कारण सगळंच आहे ना मध्ये घरी. तुझा मोबाईल कुठे? माझ्या खिशात. काय नाही सांगितलं. हे आणायचं आहे का आपल्याला? लिंबू पिंबू काय सगळं कांदा बी आहे. नाही पण म्हणजे फोनचा ठेवला असता. हा आम्ही आज ना जेनेरिक मेडिकल त्यांनी टाकलं, यांचे जिजू, जे की खूप छान येतं. त्यांनी आज जेनेरिक मेडिकलचं ओपनिंग केलेलं आहे आणि एरिया पण खूप छान आहे, जे की दुर्गाव या ठिकाणी आहे. तिथे जाऊन ओपनिंग करून आलो आम्ही आज. त्यानंतर जो मोकळा वेळ भेटला, चला म्हटलं थोडंसं पब्लिकची गप्पा मारूयात म्हणून. तुमच्यासाठी एक व्हिडिओ आणलाय. दुसरं काय नाही, आम्ही गप्पा मारतो ते तुमच्या शेअर करतो. हा ना. तुम्ही लाईक फॉलो करत जा राव. हा ना राव, सबस्क्राईब करायला पाहिजे. तुम्ही एवढं बघता सबस्क्राईब करत नाही. चुकीचं आहे बरं का. आपल्या माणसाला नाही करणार तर कोणाला करणार आहे? याला काय अर्थ आहे? काय अर्थ याला? काहीच नाही काय. हा ठीक आहे चालतंय, करतो थोड्या फोन मी तुला. हा काहीच ते फोन आला होता, शिवदास ब्रदर ते आपले मित्रच होतं. तर त्यांना ना तिथं डुळगावला काहीतरी फ्लॅट केलेला आहे. मला सांगितलं की 2 BHK केलाय, रेंटवर रेंटवरच केलेलं आहे. हा रेंटवर केला.
तिथं तुला माझं करायचं काय आता फॅमिली येणार आहे, लग्न होणार आहे, खतरनाक. तर थोडंफार आता बघावं लागणार फॅमिलीसाठी. आता ठीक आहे, आतापर्यंत मी राहत होतो कसा सिंगल रूम माझं काही नव्हतं एवढं. पण आता फॅमिलीसाठी 1 BHK तरी निदान कमीत कमी वा. दोघांना व्यवस्थित राहता आलं पाहिजे, घरचे राहतील थोडेफार सोबत काही दिवस. मग 1 BHK करायचंय का? चाललाय सोसायटी मोठी म्हणे 3-4 मजली, तर तिथं 1 BHK करायचा प्लॅन चालू आहे. बट रेंट वगैरे किती काय अजून चौकशी नाही केली, जाऊन एकदा बघायचं होतं, मग त्यासाठीच फोन घातला त्याचा, पण त्यानं तेव्हा उचललं नाही ना. आता म्हणून आता परत केला काय? म्हणून त्याचा फोन आला आता तेच करायचं. कसा एरिया पाहिजे तुला? हाय फाय एरिया पाहिजे का साधा सुद्धा एरिया पाहिजे? माझ्या बजेटनुसार तुम्हाला ना मिडल क्लास पाहिजे तसा, तर पण वाटतं यार ठीक आहे ना, हाय फाय एरियामध्ये राहिले तरी काय होणार आहे, जातील राहून 15 घ्यायचं का? राहून घेऊ, किती दिवस आता साध्या खोलीत राहायचं? बघू ना. हे बघ, मला तो काय बोलला, सर तुम्ही जेवढे जास्त हाय लेवलला जाताल ना तेवढी इन्कम पण जास्त येते असं मला त्याने सांगितलं. तेव्हा विचार केला ठीक आहे 15,000 जातील, इन्कम पण वाढेल, वाटलं ते 15,000 त्या हिशोबाने नाही वाटलं तर ते बघू महिन्याभरात चेंज करू परत. पण राहायला तर जाऊ. राहायला तर जाऊ तिथं, म्हणजे कसं आहे की यार रिच प्रॉपर्टी वाटत पाहिजे थोडंसं. रिच आवडलं पाहिजे. बरोबर. ठीक आहे ना, आता कवर गरीब राहणार आहे. गरीब का? कवर गरीब राहायचं, बघून द्यायचं कसं अरे आहे. पूरे गरीब है, हमको खरीदी का पता नहीं चल रहा है, इतना गरीब है. ये पता नहीं है कि कौन सी गरीबी है, हमको पीछे ही नहीं छोड़ रही हमारा. हम्म. बघू होतात काय चाललं ते आता बघायचं. करून घे, मस्त रूम आहे. 2 महिन्यात लग्न झालंय जवळ बी. हा भाऊचं लग्न होणार आहे, तुम्हाला सगळ्यांना इन्व्हिटेशन आहे. तिनं नाही दिलं तरी मी देतो माझ्या नाही साईड. नाही मी देतो ना भाऊ, सासऱ्याने सांगितलंय किती येणार तेवढे हा ना माणसं. कमी नाही का? हो, त्याच्यामुळे सगळ्यांनी आले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. एकदम मोठा कार्यक्रम आहे, जंगी 22 कार्यक्रम. तारखेला आपलं उत्तू सरांचं 22. लग्न आहे बरं का. 22 फेब्रुवारीला हं. आग्रहाचं निमंत्रण आहे, व्हिडिओ मधून निमंत्रण आहे. पत्रिका सेपरेट उत्तू सर पाठवतील तुम्हाला. हो चालेल ना, त्या पत्रिकेवर ऍड्रेस वगैरे सगळं मिळून जाईल. फक्त या बाबा तुम्ही, नाही तर काय. काय नाही तर व्हिडिओ बघून हा जाऊ दे, त्याला काय असं कोण निमंत्रण देते का? हं. लाडाचा माणूस आहे. आमच्या कॉलेजवाल्या पोरांना तर माहिती विचारायला. त्यांनी तर यायलाच पाहिजे, नाही का उत्तू? चालेल ना, बघूत आता तयारी चालू आहे लग्नाची थोडीफार वगैरे. तुम्हाला काही सुचवता आलं सांगा सरांना, कपडे घ्यायचे तर एखादं दुकान सुचवा. सध्याला आम्ही पुण्याच्या आळंदी एरियात आहे. तुम्हाला कोणी तुमच्या माहित ओळखीचं काय असेल असेल चांगले मिळतात चांगले वगैरे त्या कपडे ठिकाणी. स्वस्त आणि चांगले भेटले पाहिजे. काय आता लग्नाचे कपडे लय महाग राहतात आजकाल. हो तुम्हाला बाबा, माहिती. एक शेरवानी 10-12 घेतात. 10-12 हजार तर तू साखरपुड्यालाच घात. तेव्हा लग्नाचाच प्लॅन साखरपुड्यालाच 10,000ची 12,000ची शेरवानी घेतली. लग्नाचा ठीक आहे, तरी पण जर तुम्हाला कमेंट मध्ये सुचवा एखाद्या दुकानाचं नाव किंवा ह्या स्टाईलचे कपडे घातले पाहिजे उत्पन्न, तर मग म्हणजे विचार करू आपण. तर आम्हाला आयडिया येईल थोडी. एकंदरीत पहिलं ना हँडसम आहे माहिती आहे का, तेवढं आहे, हँडसम तर आहेच. कोणता ड्रेस सूट होतो मला माहिती कोणता सूट होतं? आहे, लेडीज सूट कोणता म्हणजे काय तू बाहेरच्या साड्या घाललं होतं, तूच म्हणलं कोणते कपडे सूट म्हणजे होते. जेंट्स मध्ये सगळ्या प्रकारचे सूट होतील असं सांगायचं. मग त्यांना विचारू आपण आपल्या ऑडियन्सला की कमेंट मध्ये सांगा की शेरवानी घेतले पाहिजे की 3 पीस काय तो आपला ब्लेझर बिझर कसला घातला पाहिजे की काय सफारी सफारी ड्रेस किंवा मग ब्लेझर कोट. ब्लेझर 3 पीस मध्ये ते झालं ब्लेझर. हा, तर मग जर तुमच्याकडे काही आयडिया असेल तर तेवढं सांगा. व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल, बघितला असेल. अरे पोस्ट पूर्ण video- तुला माहितीये का लोक लय खराबच पोचतो सगळ्यांकडे. नाही नाही सजेस्ट देखते करणार. सब है, बताता कोई नाही. हा, कशाला द्यायचं होईल फुकट सजेशन यांना. व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, आणि थोडं तुमचं सजेशन द्या सरांच्या लग्नासाठी. थोडं हा, म्हणजे लग्नासाठी काय- म्हणा का फ्युचर साठी म्हणू शकता, काय प्रॉब्लेम नाही. फ्युचरचं नाही, पण लग्नाच्या कपड्याचं तर द्या सध्याला. पुढच्या पुढचं बघू. लग्नाला काय 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 आयडिया आहेत नवीन नवीन की हा, जसं की आता नवीन मॅरेज करतात वगैरे, न्यूली ऍड होते ना. प्री वेडिंग शूट आलं, त्यात वेडिंग शूट आलं, त्यानंतर कपडे आले. म्हणजे करायचं लोकेशन कोणतं आहे प्री वेडिंग साठी चांगलं, प्री वेडिंग साठी ते. एखादं आयडिया कोणती चांगली आहे. प्री वेडिंग करायचे ना, जर समोरचे हो म्हणले तर एवढं नाही राव, करायचे का? बघू आता हो, मी ते सांगितलं ना, समोरचे हो म्हणले तर करू. समोरचे प्लस मी पण आता त्याच्यातच हा, म्हणजे ते जर तुम्ही दिलं एखादं बजेट आणि हे तर करू आपण. चांगले करूया तरी प्लॅन. हम्म. तुमच्याकडे एखादं ठिकाण असेल वगैरे तर सुचवा. कोणी कॅमेरामन फ्री मध्ये जर शूट करत असेल तर मॉडेल आहेत आपल्याकडं. मॉडेल दिसते मॉडेल आहे ना, हँडसम आहेस ना तू? हँडसम आहे की नाही? जिथं जाता माणूस आहे मॉडेल आहे काय? अरे मॉडेल म्हणजे मॉडेल म्हणजे काय न्यूज नसतं. मॉडेल म्हणजे मॉडेलिंग माहितीये का? माहिती. मग ते मॉडेलिंगचं मॉडेल म्हणजे हँडसम मुलं असतात जे. ओके ओके. हा, नाही मला वाटलं कपड्याचं मॉडेल जे- नाही का मानत वगैरे दुकानाच्या बाहेर वगैरे. नाही ते मॉडेल नाही. मॉडेल म्हणजे
मॉडेलिंग जे करतात जसं मुली रॅम्प Ramp walk. रॅम्प वॉक काय कॅट वॉक काय इकडे म्हणतात करून तसलं दाखवा ना. करतात. नाही नको. तसं पोरं पण असे शूट करतात असं ब्लेझर काढून असं करतात. तर ते मुलं मॉडेल तसं तू हँडसम आहेस चांगला. आहे त्यात आई वडिलांची कृपा आहे. तर मग म्हणून म्हटलं मॉडेल आहे ज्यांना शूट करायला कोणी मॉडेल पाहिजे तर आहे आपल्याकडं. तर फ्रीमध्ये देत असाल तर बघा. नाही पैसे देऊ आपण असं काही नाही फ्रीमध्ये फ्री कशाला मध्ये कशाला फ्रीमध्ये येणार काय ऍडवाइस द्या फ्री मध्ये. हा ऍडवाइस द्यायला काय पैसे लागणार आहेत का. तेच कुणी ओळखीचं असेल तर देऊ शकतात आणि फ्रीमध्ये केलं तरी बी काही वाईट नाही. मला उत्तूचं प्री वेडिंग करायचं सौभाग्य मिळालं मजा काय आयुष्यात परत परत येणार नाही उत्तूच्या लग्नाची प्री वेडिंग करायची. लग्न कसं परत होत नसेल गाईज तर बाकीच्या दुनियेत सजेस्ट कोणाचं- करू शकता तुम्ही वगैरे ते काही गोष्टी असतील त्या. साधा दिसायला काय मा भाऊ साधा दिसायला आहे का माय. आता काहीच खरं नाही. आता उद्याच लग्न करते काय की उद्या नाही रे टाइम आहे अजून थांब ना. मॅडमचे पेपर चालू ना म्हणून. मॅडमची पेपर चालू आहे का? हम्म. चालू पेपर मध्ये तुमची लग्न. कशी काय वाईक लाईफ. वाय 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 लय वाय तसं नाही हो. वैवाहिक वाय लाईफ वैवाहिक लाईफ कशी आहे सध्या तुमची. ठीक आहे. लव्ह मॅरेज आहे म्हटलं ठीकच असणार आहे. नाही अरेंज मॅरेज आमचं लव्ह मॅरेज नाही. ते घरी माहिती इथं इथं सगळं माहिती आहे लव कुठून चालणार. अरेंज मॅरेज आमचं ह्याचं काय ऐकू नका बरं का. हे असं काय नाही त्याला हे तुमच्या बायकोपर्यंत समाजात- पोहोचू व्हिडिओ. समाजात तेढ निर्माण करू नका. लव्ह मॅरेजचा प्रकार नाही आमचा अरेंज मॅरेज आहे. दोन्ही घरांच्या सामंजस्य लग्न झालेलं आहे आमचं. हे दोन्ही घरांच्या अगोदर ना दोघांची संमती होती त्याच्यानंतर दोन्ही घरांची संमती झालेली. तर सर म्हणताय अरेंज मॅरेज आहे बट त्यांच्या मॅडमला व्हिडिओ दाखवल्यानंतर कळलंच अरेंज आहे का लव्ह आहे म्हणून. नाही. ओके. बाकी यार दिवस कशा आता उन्हाळा काही हिवाळा काही कळा नाही गेले. दुपारी ऊन पडते सकाळी थंडी वाजते मध्येच हिवाळा दुपारी ऊनच पडणार ना. हिवाळा चालू आहे ना. थंडी तर कसली भयानक थंडी. कसली काही नाही थंडी नाही थंडी? कमी झाली आता. मग आता कमी होईल हळूहळू. आता झालं ना थंडीचे दिवस गेले जानेवारी येईल. उद्या परत एक थंडीची झुळूक येईल. होईल. हम्म. चालू आहे आता काय आहे. यार खरंच आहे. एक विचार केला ना तो मोदीला जाऊ दे आता आपलं 3 वाजले जेव्हा जायचं का. जेवण. मित्रांनो आता आम्ही रिटर्न जात होतो आमच्या रूमवर. हा ना भूक लागलेली आहे. सकाळपासून मी फक्त समोसा समोसा आणि जिलेबी खाल्लेली ते पण ते ओपनिंगला ओपनिंगच्या वेळेस. तर त्याच्यावर जातो आम्ही आता जेवण पण करतो जरा मस्त नंतर ताणून भेटूया द्यायची. तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये परत एकदा. नक्की असेच फालतू गप्पा फालतू प्लस सामाजिक याबद्दल अजून सांगायचं काय असेल तुमच्याकडे मत तर आम्ही पण अजून काही आमचं मत काहीतरी डेव्हलप. काय म्हणायचं होतं मला. काय म्हणायचं तुला काय म्हणायचं असतं. नाही, नाही. चला तर मित्रांनो हा, ठीक आहे मित्रांनो, पुढच्या तोपर्यंत व्हिडिओत तुम्ही लाईक करा Follow शेअर करा. करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. व्हिडिओ आवडणारच तुम्हाला आमचे. नाही आवडले तरी आवडून आपले ओळखीचे आहेत म्हणून सबस्क्राईब करून टाकायचं काय नाही होत. तेच नाही यार. चल बाय. बाय बाय.